आता आपले पुढचे मार्गदर्शक प्राध्यापक BN जगताप सर हे असतील. ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि त्याचबरोबर BARCचे केमिकल ग्रुपचे संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक IIT बॉम्बे आणि सध्या SN बोस नॅशनल सेंटर कोलकाताच्या गव्हर्निंग काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत आणि CSIR NISCPR या संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. RCCचे मोठेगावकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी जगताप सरांना व्यासपीठावर घेऊन यावं आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. मोठेगावकर सरांना मी आता विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर स्थानपन्न व्हावं आणि जगताप सरांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला त्यांचं अमूल्य मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम आयोजकांचे आभार, ज्यांच्या इन्व्हिटेशनमुळे मी इथे उभा आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा NEPचे डिस्कशन चालू होतं त्यावेळी महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित विद्यापीठाने मला बोलावलं की आमच्या मॅनेजमेंट काउन्सिलला NEPबद्दल सांगा. मी तिथे पोचलो आणि आयोजक एक माणूस पुढे आला आणि मला म्हणाला की सर 15 मिनटात NEP सांगून टाका. तर म्हटलं हो 15 मिनटं कशाला, 1 मिनटात सांगतो ना. मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन, स्किल एज्युकेशन, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, दिस दॅट, आणि देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी ही पॉलिसी आहे. त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की द डेव्हिल इज इन डिटेल्स. याचं डिटेलिंग आपण केलं आहे का? जर डिटेलिंग न करता तुम्ही काही राबवत असाल त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणत नाहीत, त्याला कंप्लायन्स म्हणतात. ज्याला पाटील सरांनी टिक मार्क, हे झालं का, हे झालं, हे झालं, हे झालं. NEP 2020चा जो खरा आत्मा आहे तो आपण समजून घेतलाय का? इम्प्लिमेंटेशन अँड कंप्लायन्सबद्दल तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. कोठारी कमिशन रिपोर्ट खूप सुंदर होता. त्याच्यावर 1968ची नॅशनल पॉलिसी तयार झाली. त्या पॉलिसीचं एक ध्येय होतं की व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन करायचं. आणि हे व्होकेशनलायझेशन करण्यासाठी ते म्हणाले की पूर्वीचं ते 11+4 हे स्ट्रक्चर बरोबर नाही, म्हणून आपण 10+2+3 करूया आणि ते +2 तिथे व्होकेशनल एज्युकेशन देऊया. आपल्यापैकी हा प्रश्न विचारायला पाहिजे की त्या +2ला ज्युनियर कॉलेज का म्हणतात? अमेरिकेमध्ये, सिंगापूरमध्ये दी स्किल डेव्हलपमेंट कॉलेजेस आहेत त्यांना ज्युनियर कॉलेजेस म्हणतात. शब्द आपण घेतले पण ते स्पिरिट घेतलं नाही. आणि शेवटी त्या कोठारी कमिशनचा परिणाम काय झाला? 10+2+3 कंप्लायन्स. गेल्या 3 वर्ष पूर्ण देशामध्ये फिरतोय. NEP 2020 इज ऑन द कंप्लायन्स मोड. आणि तुम्ही जे म्हणता ना इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन, ते इफेक्टिव्ह सोडू द्या, इम्प्लिमेंटेशनही होत नाही आहे. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, 2च मुद्दे घेतो. पहिला मुद्दा, NEP असं म्हणते की आजपर्यंत आपली जी शिक्षण पद्धती होती ती टीचर सेंट्रिक होती, ती आम्हाला स्टुडंट सेंट्रिक बदलायची आहे. म्हणजे काय करायचं? याचा अर्थ आता डेव्हिल इज इन द डिटेल्स. टीचिंगमध्ये 2 शब्द एज्युकेशनमध्ये 2 शब्द वापरतात, टीचिंग अँड लर्निंग. शिक्षक टीचिंग करतो, विद्यार्थी लर्न करतात. टीचर सेंट्रिक एज्युकेशन सिस्टीममध्ये तो शिक्षक शिकवतो, विद्यार्थ्यांना किती समजलं हे आम्हाला माहीत नाही. वर्षाच्या शेवटी एक काहीतरी परीक्षा घ्यायची
आणि ठरवायचं, कोणाला समजलं कोणाला नाही समजलं. डिस्रप्टिव्ह चेंज हा आहे की ही जी टीचर सेंट्रिक एज्युकेशन सिस्टम आपण 1835 चालवलेली आहे ती बदलून स्टुडंट सेंट्रिक करायची. आणि ती कशी करायची? देर आर सो मेनी डेव्हिल्स इन द डिटेल्स. NEP म्हणते त्याच्यासाठी होलिस्टिक अँड मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन द्यायचं. त्याच्या पुढे काही म्हणत नाही ना, पण आता आपल्याला डिटेलिंग करावं. होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे काय? होलिस्टिक एज्युकेशन, मी आता इथे काही लेक्चर देत नाही आहे, पण एक थोडे मुद्दे आहेत बघा. होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे 4 गोष्टी, 4 पिलर्स ऑफ होलिस्टिक एज्युकेशन. लर्निंग टू लर्न. स्टुडंट जर आयुष्यभर विद्यार्थी राहायला पाहिजे तर त्याला हे शिकवावं लागेल की कसं शिकवावं. लर्निंग टू लर्न. लर्निंग टू डू. द ग्रँड एम ऑफ एज्युकेशन इज नॉट नॉलेज बट ॲक्शन. ते शिकल्यानंतर तो काय ॲक्शन करेल, कृती काय करेल. एक्सपिरियन्शियल लर्निंग इज ओनली अ पार्ट ऑफ इट. तिसरं, लर्निंग टू कनेक्ट विथ द सोसायटी, कनेक्ट विथ द इंडस्ट्री. आणि जे तू 3-4 विषय शिकतोस त्यांनाही आपापसात कनेक्ट करण्याची प्रयत्न कर. आणि चौथा, लर्निंग टू बी. यू असेस युअर स्ट्रेंग्स, असेस युअर विकनेसेस, आणि त्याच्यावरनं ठरव की तू काय ॲक्शन घ्यायला पाहिजेत, काय करिअर प्रोफाईल तुझ्यासाठी आहे. हे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. आणि जर हे होलिस्टिक एज्युकेशन जर विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर आमच्या टीचर्सनी हे होलिस्टिक एज्युकेशन स्वतः ॲडॉप्ट करावं. जे पाटील सर म्हणाले त्यांनीसुद्धा लर्निंग टू लर्न करावं. इनफॅक्ट त्यांच्यासाठी हा प्रश्न थोडा गहन आहे. दे हॅव टू अनलर्न फर्स्ट अँड लर्न. कारण जे ते काही शिकलेले आहेत ते आता बाद झालेलं आहे. 150 वर्षापूर्वीची जी शिक्षण पद्धती होती, लेक्चर द्यायचं क्लासरूममध्ये, 1950 नंतर याच्यामध्ये बदल झालेले आहेत. आम्ही म्हणतो आता एन्क्वायरी बेस्ड लर्निंग करा, जे स्टुडंट सेंट्रिक आहे. फ्लिप क्लासरूम करा, कन्स्ट्रक्टिव्हिझम आणा. हे जर शिक्षकांनी शिकलं नसेल तर ते विद्यार्थ्यांना होलिस्टिक एज्युकेशन कसं देऊ शकते? लर्निंग टू डू, शिक्षकांनी लर्निंग टू डू करावं. 1882 ज्योतिबा फुले नावाच्या एका माणसाने हंटर कमिशनच्या समोर एक निवेदन दिलं. काय निवेदन होतं सांग माहिती आहे? आमचे जे शिक्षक आहेत शाळेमधले त्यांना कौशल्य यायला पाहिजे. त्यांना जर कौशल्य येत नसेल तर त्यांना कौशल्य शिकवा. आम्हाला असे शिक्षक पाहिजेत की जे शेतकऱ्याचा नांगर किंवा सुताराचा रंधा हातात घ्यायला त्यांना लाज वाटता नये. 1882 सांगितलं. आम्ही काय केलं? आम्ही काही नाही केलं. द लर्निंग टू डू, लर्निंग टू स्किल इज ऑल्सो रिक्वायर्ड. लर्निंग टू कनेक्ट. विद्यापीठ, टीचर्स यांनी इंडस्ट्रीबरोबर कनेक्ट करावं. मी IIT शिकवलेलं आहे. मी कसं करतो, आमच्या पुरवणा इंटर्नशिप, माझे इंडस्ट्रीबरोबर प्रोजेक्ट्स चालू असतात. मग त्याच्यामध्ये काही डाटा काढायचा असतो. मग माझे विद्यार्थी इंटर्नशिपसाठी पाठवून देतो. ती इंडस्ट्री त्यांना काही मानधनही देतं. कारण तो जो प्रोजेक्ट आम्ही करतो आहोत तो यशस्वी झाला तर त्या इंडस्ट्रीला सुद्धा फायदा आहे. लर्निंग टू कनेक्टचा अर्थ हा आहे, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना असं इंडस्ट्रीकडे पाठवू नका विथ अ प्रॉपर प्रोग्राम. अँड लर्निंग टू बी. प्रत्येक विद्यापीठाने स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण करायचं आहे. त्यांनी स्वतःच्या स्ट्रेंग्थ्स, विकनेसेस ॲनालाइज करून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण. सगळी विद्यापीठ एकसारखीच असं होऊ शकतं का? मग आम्हाला सांगितलं जातं ते ग्लोबलायझेशन आम्ही करतो. आय कीप ऑन टेलिंग, ग्लोबलायझेशन विदाउट लोकलायझेशन इज अ डे ड्रीम.
इट विल नेवर हॅपन. आता हे जे शिक्षण आहे हे कसं द्यायचं, मग एखादा विषय कसा शिकवायचा, का शिकवायचा, याच्याबद्दल टीचर्सनी विद्यापीठामध्ये डिस्कशन व्हायला पाहिजे. होलिस्टिक एज्युकेशनने म्हणतात की एखादा विषय मला शिकवायचा आहे, मला फिजिक्स शिकवायचं आहे, पहिला प्रश्न विचारा का शिकवायचं आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ब्रॉडली देर आर 4 ऑब्जेक्टिव्स ऑफ टीचिंग अ सब्जेक्ट. पहिला ऑब्जेक्टिव्ह असतो प्रोफेशनल. प्रोफेशनलचा अर्थ आहे विद्यार्थ्यांना कुठलं तरी प्रोफेशन करायचं आहे, त्याच्यासाठी त्याला डिटेल अभ्यासक्रम बनवायचा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे युटिलिटी अँड रिलेव्हन्स. याचा फायदा काय आहे, याचा युटिलिटी काय. तिसरा असतो डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप. त्या विद्यार्थ्याला हा विषय शिकल्यानंतर डेमोक्रेसीला, या समाजाला काय फायदा होईल. आणि चौथा द कल्चरल अँड इंटलेक्च्युअल. मला थोडा वेळ जास्त लागेल तर सांगतो. एखाद्या विद्यार्थ्याला सायन्स शिकवायचं असेल, सायन्स शिकवण्याची 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत. प्रोफेशनल, जर विद्यार्थ्याला कुठलं तरी सायन्समध्ये करिअर करायचे असेल, आपण शिकूया त्याचे ते डिटेल्स. पण त्याला हेही माहिती विद्यार्थ्याला माहीत पाहिजे की सायन्समुळे समाजाची प्रगती झालेली आहे. हे जे डेव्हलपमेंट ऑफ सोसायटीज थ्रू सायन्स हा कन्सेप्ट यायला पाहिजे. युटिलिटी अँड रिलेव्हन्स, डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप. आजचे जे सामाजिक प्रश्न आहेत ते त्यांची उत्तरं विज्ञानावर आधारित आहेत. म्हणून जर एखाद्या नागरिकाला इन्फॉर्म पार्टिसिपेशन इन द डेमोक्रेसी करायची असेल तर त्याला सायन्सचं बॅकग्राऊंड लागते. ग्लोबल वॉर्मिंग त्याला जर माहीत नसेल तर त्याला जगापुढचे प्रश्न कसे कळतील. जलवायू परिवर्तन, कार्बन फुटप्रिंट, कंटॅजिनस डिसीजेस. या कोविड-19मध्ये आमची सुशिक्षित मुलं रस्त्यावर थुकत होती. का? त्यांना हा डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप आम्ही शिकवली नाही, सायन्सची आहे. आणि चौथा मुद्दा असा असतो की कल्चरल अँड इंटेलेक्च्युअल. एखादा व्यक्ती शिकते त्याने देशाची, समाजाची कल्चरल इंटेलेक्च्युअल लेवल वाढवावी लागते. सायन्समुळे आपल्याला रिझनिंग करता येतं. इव्हिडन्स बेस्ड रिझनिंग हे सायन्स शिकवतं. सायन्स आम्हाला ॲप्रॉक्सिमेशन शिकवतं आणि सांगतं की कुठल्याही गोष्ट आपल्या एका नंबरमध्ये द्यायची. आणि सायन्स आम्हाला स्टँडर्डायझेशन शिकवतं. या सगळ्या गोष्टी जीवनासाठी आवश्यक आहेत. काही लोक म्हणतात ना की आमच्या घरामध्ये बनलेला चहा दररोज वेगवेगळा लागतो. देर इज नो स्टँडर्डायझेशन. हे सायन्स शिकवतं आम्हाला. मग तुम्ही हे सिलेबस बनवा आणि ज्याला सायन्स करायचं आहे तर तिच्या सिलेबसमध्ये प्रोफेशनल आणि बाकीच्या थोड्या गोष्टी ठेवून द्या. पण जो आर्ट्स आणि कॉमर्सचा स्टुडंट आहे त्याला युटिलिटी अँड रिलेव्हन्स, डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप, कल्चरल अँड इंटेलेक्च्युअल याच्यावर भर द्या. हे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आहे. मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांनी एक कॉमर्सचा कोर्स केला आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी एक सायन्सचा केला, याला मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणत नाही. पण आम्ही आज तेच करतो ना. मागच्या वर्षीचा सिलेबस ठासून एका गिवन क्रेडिट सिस्टममध्ये बसवतो आणि सांगतो की आम्ही मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन सुरू केलं. दिस इज कम्प्लायन्स. याने शिक्षणावर काही परिणाम होणार नाही. एक गंमत सांगतो. ते इंडियन नॉलेज सिस्टम हा विषय गेल्या वर्षी टाकलेला आहे. मी त्याच्यावर बरीच लेक्चर देतो. सोमवारी मला एक शिक्षक भेटला आणि मला म्हणाला, सर मागच्या वर्षी फर्स्ट इयरमध्ये आमचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, मी गीता शिकवली इंडियन नॉलेज सिस्टममध्ये आणि मला असं आढळून आलं की इंडियन नॉलेज सिस्टम शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत येण्याची खूप गरज आहे. दिस इज टिपिकल टीचर सेंट्रिक अप्रोच. म्हटलं थांब, तुला हे कोणी सांगितलं की गीता इज इंडियन नॉलेज सिस्टम? हे तुझं स्वतःचं मत आहे.
अरे 11व्या शतकामध्ये एक पुस्तक आहे रसार्णव, 12व्या शतकात रसरत्न समुच्चय पुस्तक आहे, ती केमिस्ट्री अँड मेटलर्जीवर आहेत. हे ज्ञान नाही का? 11व्या शतकामध्ये राजा भोजने एक पुस्तक लिहिलं, युक्तिकल्पतरू. ते पुस्तक कशावर आहे माहिती आहे का? जहाज बांधणी कशी करावी. आणि 12व्या शतकामध्ये इथे चालुक्य राजाने एक पुस्तक लिहिलं, मनसोल्लास, संस्कृतमध्ये आहे. दिस इज द फर्स्ट कुकरी बुक इन द वर्ल्ड. आणि त्याने त्याच्यामध्ये पदार्थ कसे बनवावेत याचं वर्णन केलेलं आहे. आणि जर पुस्तक वाचा किंवा इंटरनेटमध्ये बघा, त्याच्यामध्ये शाकाहारी कृती आहेत, मांसाहारी कृती आहेत, त्याच्यामध्ये एक चिकन कशी बनवावी आणि द वाईल्ड बोर ज्याला डुक्कर म्हणतात तो कसा बनवावा, हे विद्यार्थ्यांना शिकवण्याची अशासाठी आवश्यकता आहे की आमच्या समाजामध्ये हे जे द्वंद्व चाललं असतं की शाकाहारी मांसाहारी, अरे तिथे ग्रंथ पडलेला आहे, हे आम्ही विद्यार्थ्यांना सांगणार का? आणि त्याला म्हटलं की अरे हे जे इंडियन नॉलेज सांगण्यासाठी संस्कृतची काय आवश्यकता आहे? अरिस्टॉटल आणि प्लेटोची फिलॉसॉफी ग्रीक भाषेमध्ये आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो का की ग्रीक शिक, मग तुला अरिस्टॉटल आणि प्लेटो समजेल? 20व्या शतकाच्या सुरुवातीला सार्त्रने एक्झिस्टेन्शियलिझमची थिअरी दिली, ती फ्रेंचमध्ये लिहिलेली आहे. आम्ही विद्यार्थ्यांना सांगू का तू फ्रेंच शिक, तरच तुला ती थिअरी ऑफ एक्झिस्टेन्शियलिझम समजेल. मी एक्झिस्टेन्शियलिझमची थिअरी याच परिसरातले एक डॉक्टर पाटील होते, त्याचं पूर्ण नाव माहीत नाही, त्यांनी 70व्या दशकामध्ये एक्झिस्टेन्शियलिझमवर मराठीमध्ये लेख लिहिले, अस्तित्ववादाचा शोध. ते वाचून मी एक्झिस्टेन्शियलिझमची थिअरी शिकलो. मग आम्ही हा अट्टहास का करायचा की इंडियन नॉलेज सिस्टम शिकवण्यासाठी संस्कृत. आणि आज तुम्ही बघाल तर प्रत्येक कॉलेजमध्ये इंडियन नॉलेज सिस्टमची जबाबदारी कोणावर आहे? संस्कृत डिपार्टमेंटवर आहे. याला म्हणतात टिकमार्क. आणि होलिस्टिक एज्युकेशनमध्ये एक होलिस्टिक असेसमेंटही आहे. हे जी प्रश्न नाही पत्रिका द्यायची, या प्रश्नपत्रिकेवरून मी तुम्हाला एक मी खूप काही सांगत जाईन. जोपर्यंत ही फिलॉसॉफी आपण ॲडॉप्ट करत नाही आहोत, होलिस्टिक अँड मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन, तोपर्यंत शिक्षणामध्ये बदल होणार नाहीत. जो डिस्रप्टिव्ह चेंजेस आहेत ते इथे आहेत. आता थोडेसे माझे विचार उद्योजकतेवर आणि आजचा समारंभाचा मेन विषय आहे. NEP एक ॲक्सेप्ट करते, आणि ते ॲक्सेप्टन्स इज नॉट युनिक टू NEP. दिस हॅज बीन हॅपनिंग इन द वर्ल्ड फॉर लास्ट 200 years. एज्युकेशन helps to improve economy, and when the economy is developed, it helps to improve education. It feeds back to the education to improve its quality and quantity. तर पहिली महत्त्वाची जबाबदारी आहे की शिक्षणाने इकॉनॉमी डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि ही इकॉनॉमी कशी डेव्हलप होते? देर आर 2 ways the education system, particularly higher education system, can contribute. First is develop skilled manpower that feeds into the economic development. पण त्याच्याबरोबर दुसराही मुद्दा महत्त्वाचा आहे की या नॉलेज सिस्टम्सने, हायर एज्युकेशन सिस्टमने नवीन नॉलेज तयार करावं, ज्या नॉलेजमुळे नवीन इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज तयार होतील. हेही त्याच्यामध्ये आज जे आपण म्हणतो ना, हे डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी, इंटरनेट, हे ते सगळं USच्या युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. अँड दॅट हॅज ग्रोन देअर इकॉनॉमी. हे 2 पर्याय आहेत. एक स्किल मॅनपॉवर तयार करा आणि दुसरं नवीन ज्ञान तयार करा ज्याने इकॉनॉमी डेव्हलप होईल. आम्ही करतो आहोत का? आजचा प्रश्न जो स्किल डेव्हलपमेंटचा जो आहे त्याच्यावर थोडं डिटेलिंग डेव्हिल इन द डिटेल बघण्याची आवश्यकता आहे. NEP म्हणतं की पहिल्या वर्षी 10 क्रेडिटचा स्किल कोर्स, दुसऱ्या वर्षी 10 क्रेडिटचा स्किल कोर्स,
ते 10 क्रेडिट एक्सपिरियन्शियल लर्निंगचं बघून जवळपास 200 तास इन्व्हॉल्वमेंट, दुसऱ्या वर्षी 200 तास इन्व्हॉल्वमेंट. माझा बॉलपार्क फिगर्स अशा आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याने एकाच विषयामध्ये हे 2 स्किल कोर्सेस घेतले तर 2 वर्षांमध्ये जवळपास तो 500 तास त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट राहील. आणि 500 तास इन्व्हॉल्वमेंट म्हणजे इज इक्विव्हॅलंट टू समबडी इज टेकिंग अ 6 month स्किल कोर्स. मग स्टॅटिस्टिक बघा ना, या देशामध्ये 90% जॉब्स असे आहेत ज्याच्यासाठी 6 month स्किलिंग इज इनफ, and there are 10% jobs which require higher skilling. So we are not talking about that high skilling. आणि हे जे 90% jobs आहेत which amount to 6 months training or equivalent to 2 years skilling in the colleges, या स्किलसाठी मार्केटमध्ये किती पैसे मिळतात हो? 10,000 ते 15,000 रुपये. इज इट ॲक्सेप्टेबल टू अस? इज इट ॲक्सेप्टेबल टू माय स्टुडंट्स? मागच्या आठवड्यामध्ये वेस्ट बेंगॉलच्या एका व्हाईस चान्सलरने स्टेटमेंट केलं आणि मला आश्चर्य नाही वाटणार की हे स्टेटमेंट सगळेजण करतील. ते म्हणाले की आमचे अर्धे विद्यार्थी आम्ही ITIमध्ये पाठवलेले आहेत स्किलिंगसाठी. आता विचार करा की जो विद्यार्थी फर्स्ट इयर ग्रॅज्युएशनमध्ये आलेला आहे त्याचं नॅशनल स्किल क्वालिफिकेशनमध्ये त्याचं क्वालिफिकेशन ॲट द लेवल ऑफ 4.5. ITI इज ॲट द लेवल ऑफ 3.5 to 4. म्हणजे जो हायर ब्रॅकेटमध्ये मुलगा आहे त्याला आम्ही लोअर ब्रॅकेटचं स्किल द्यायचं. इज इट लॉजिकल? मग कुठली स्किल्स देणार आम्ही? त्याच्यासाठी विद्यापीठांनी स्किल मॅपिंग करावं लागणार, स्किल गॅप ॲनालिसिस करावं लागणार आणि त्याच्यासाठी शासनाने त्यांना मदत करावी. एक उदाहरण सांगतो. 8 दिवसापूर्वी केंद्र सरकार म्हणालं की वाढवण बंदर आम्ही सँक्शन केलेलं आहे आणि त्यातून 12 लाख जॉब्स तयार होते. मग विद्यापीठाने विचारावं, हे 12 लाख जॉब्स आहेत त्याच्यासाठी कुठली स्किल्स लागतील, त्यातली कुठली स्किल्स आम्ही तयार करू शकतो? आयतं कोण तुम्हाला हातात देणार नाही, हा विचार करायला लागणार. कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने PLI स्कीम आणली होती, प्रोफिशियन्सी लिंक इन्सेंटिव्ह. मी बऱ्याच विद्यापीठामध्ये जाऊन विचारतो की हे माहिती आहे का, PLI स्कीममध्ये 5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, त्यातनं 5 ते 10 लाख जॉब्स तयार होणार आहेत. ॲटलिस्ट आपण विचार करूया ना, ही कुठे गेली? टेक्स्टाईल सेक्टरमध्ये गेली, इथे गेली, तिथे गेली, तिथे गेली, तिथे स्किल आम्ही तयार करू शकतो का? भारतामध्ये एक पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे दिल्लीमध्ये, त्याचं मी चेअरमन आहे. 7 जूनला आम्ही एक प्रश्नाचं उत्तर काढत होतो की सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 1 लाख कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. पण ही सेमीकंडक्टर इंडस्ट्री विल इट बी सस्टेनेबल? आर वी प्रोड्युसिंग मॅनपॉवर टू सपोर्ट सेमीकंडक्टर इंडस्ट्री? आता हा प्रश्न मी याच्यासाठी सांगतो की तुम्ही डिटेलिंग कसं करायचं. आता सेमीकंडक्टर म्हणजे आमच्याकडे कोणतरी सेमीकंडक्टर चिप डिझाईन करणारी माणसं 0.1% असतात. एव्हरी वन ऑफ युअर स्टुडंट कॅन नॉट डू इट. दीज आर व्हेरी हाय स्किल्स. पण ब्रेकडाऊन करा ना की सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अल्ट्रा हाय व्हॅक्यूम लागते. So can I produce students who are expert in ultra high vacuum? Semiconductor industry clean rooms लागतात. Can I produce manpower in that? Semiconductor industry मध्ये अल्ट्रा ट्रेस ॲनालिसिस लागतं. माझ्या केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये मी करू शकतो का? हे मॅपिंग करा. हे जोपर्यंत मॅपिंग होत नाही तोपर्यंत आम्ही असंच म्हणणार इंडस्ट्रीने आम्हाला काहीतरी द्यावं. आणि हे लुक, यू हॅव टू अंडरस्टँड the limitations of the industry.
They are looking at you for skilled manpower. Don't help them to skill your students. They can help you to a limited sense. पण ही सर्व जबाबदारी या शिक्षण संस्थांनी हातामध्ये घ्यावी लागणार आहे. त्यांनी हे ॲनालिसिस करावं लागणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येक विद्यापीठामध्ये आणि प्रत्येक ऑटोनॉमस कॉलेजमध्ये स्किल फोरकास्टिंग ग्रुप तयार करा. स्किल्स बदलत जातात. 2019मध्ये कुठली स्किल्स डिमांडमध्ये होते? डायटिशियन आणि हे फिजिकल ट्रेनर्स. आज ती स्किल्स तेवढी डिमांडमध्ये नाही आहेत. स्किल्स चेंज होत जातात. मग तुम्हाला तुमच्याकडे एक स्किल फोरकास्टिंग ग्रुप पाहिजे. आणि त्या स्किल फोरकास्टिंग ग्रुपच्या मध्ये जो इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे त्याने तुम्हाला सांगायला पाहिजे की सर, इंडियन इकॉनॉमी हॅज बिकम कॅपिटल इंटेन्सिव्ह अँड देअरफॉर इट्स कपॅसिटी टू प्रोड्यूस जॉब इज विकनिंग डे बाय डे. इट्स नॉट गोइंग टू प्रोड्यूस जॉब्स. इकॉनॉमीचा थिअरम आहे. तो इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर काय फक्त पोरांना शिकवायसाठी आहे का? हे ज्ञान द्या. मग त्याच्यावर इतर प्राध्यापकांनी विचारलं पाहिजे, जर ही कॅपिटल इंटेन्सिव्ह इकॉनॉमी असेल आणि आम्हाला जॉब्स तयार करायचे असेल तर कसे करावे? मग त्या इकॉनॉमिक्सच्या प्रोफेसरने त्यांना सोलो स्वानची थिअरी सांगायला पाहिजे. टेक्निकल चेंज, इनोव्हेशन सेंट्रिक इकॉनॉमी creates jobs and creates money. So we'll have to now start doing this innovation centric. हे नॉलेज इकॉनॉमी वगैरे खूप डेड वर्ड झालेले आहेत. आम्ही फक्त ते बोलतो, ते करत नाही आहोत. विद्यापीठांनी हे इनोव्हेशन सेंट्रिक अभ्यासक्रम निर्माण केले पाहिजे. संशोधन करावं लागलं. आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये कुठले जॉब्स निर्माण होतील याचाही विचार विद्यापीठाने करावा लागणार आहे. आज हे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे, त्याच्यामधनं युनायटेड नेशन्सने 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दिलेले आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय आहेत? नो पॉवर्टी, नो हंगर, ड्रिंकिंग वॉटर, दिस दॅट. अहो, इथे अपॉर्च्युनिटीज आहेत आम्हाला. या अपॉर्च्युनिटीजमध्ये इथे आम्हाला रिसर्च करावं लागेल. त्यातनं नवीन उद्योगधंदे निर्माण करावे लागतील. आज जे पश्चिमी राष्ट्रामध्ये ग्रीन जॉब्स जे म्हणता आहेत, ते ग्रीन जॉब्स इथे आम्हाला तयार करावे लागणार आहेत. आणि ते ग्रीन जॉब्स युनिव्हर्सिटीच्या प्रयत्नानेच होतील. इंडस्ट्री त्याच्यामध्ये आता येणार नाही. सर, ते शेवटी मी तुम्हाला फक्त एकच मिनिट घेतो. विद्यापीठांना आणि शिक्षकांना माझे 4 ॲडवाइसेस आहेत. पहिला ॲडवाईस आहे की एवढं तुम्हाला मायक्रो मॅनेजमेंट ऑफ एज्युकेशन जमत नसेल तर विद्यार्थ्यांना 3 गोष्टी शिकवा. क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी अँड एंटरप्रेन्युअर स्पिरिट. ती पोरं बाहेर जाऊन आपली पोट भरू शकतील. आज या NEPमध्ये क्रिटिकल थिंकिंग हा शब्द सर्वात जास्त वेळा वापरलेला आहे. आणि कुठल्याही NEPच्या परिसंवादामध्ये मी कोणी क्रिटिकल थिंकिंगवर कोणी बोललेलं ऐकलेलं नाही. वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज क्रिटिकल थिंकिंग. वी हॅव टू टीच अवर स्टुडंट्स क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड दॅट एंटरप्रेन्युअर स्पिरिट. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे NEP इम्प्लिमेंट करत असताना छोटे स्टेप्स आपण घेतो आहोत कंप्लायन्स मोडमध्ये. नेवर डिस्क्राइब्स दोज बेबी स्टेप्स ॲज जायंट स्ट्राइड्स. We are not close to anything. We have just started awakening. Otherwise, people will feel that we have done a great progress. तिसरा माझा मुद्दा आहे, हायर एज्युकेशनमध्ये खूप पैसे आहेत. वी आर अनेबल टू टॅप इट. आय विल गिव्ह यू जस्ट वन फिगर. आमच्या शिक्षणाचा दर्जा खालचा असल्यामुळे आमचे विद्यार्थी परदेशात शिकायला जातात. एवढं आपण म्हणतो, पण त्याच्या पुढचं एक माहिती देतो तुम्हाला. दरवर्षी त्यांचे या गरीब देशातले गरीब पेरेंट्स किती फंड्स परदेशात पाठवतात? दरवर्षी 6 लाख कोटी रुपये. याच्यातले 10% जरी आपण या देशामध्ये राहू शकलो, आमचं उच्च शिक्षणाचं बरोबर होईल.
कंडिशन काय आहे? शिक्षण सुधारा, त्याचं स्टँडर्ड सुधारा, तर विद्यार्थी तुमच्याकडे येतील, सुरुवात होईल. हे महत्त्वाचं आहे. आणि लास्ट गोष्ट, एज्युकेशनचे स्टेक होल्डर्स कोण आहेत? आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत. सिव्हिल सोसायटी, जो नागरी समाज आहे, तो एक मोठा स्टेक होल्डर आहे. अँड इट इज ऑल्सो अ सोर्स ऑफ नॉलेज अँड सोर्स ऑफ फंडिंग. आम्ही तो कधी टॅप केलेला नाही आहे. विल हॅव टू डू इट थ्रू देअर वे. मुंबईमध्ये इंडियन वुमन्स सायंटिस्ट असोसिएशन नावाची एक संस्था आहे, रिटायर्ड झालेले सगळे वुमन सायंटिस्ट. त्यांनी 3 जूनला 5 दिवसाचा वर्कशॉप घेतला स्कूलसाठी. एक्सपिरियन्शियल लर्निंग अँड एन्क्वायरी बेस्ड लर्निंग कसं शिकवावं हे शिक्षकांना सांगण्यासाठी. पैसे त्यांनीच मोजले. मी त्याच्या उद्घाटनाला गेलो होतो, बघितलं तर 26-28 शिक्षक तिथे होते. म्हटलं कोण आहे? एक्सपिरियन्शियल लर्निंग अँड एन्क्वायरी बेस्ड लर्निंग महत्त्वाचे विषय आहेत, त्याच्यासाठी आमचे फक्त 26च टीचर झाले. मग मला हे कळलं की ते सगळे 26 बहुतांशी हे प्रायव्हेट स्कूलमधून आलेले होते. रिलायन्स फाउंडेशन, दिस दॅट. म्हटलं मग आमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे स्टुडंट का नाही आहेत, टीचर्स का नाहीत? सगळे गप्प बसले. पण मी तुम्हाला सांगतो का झालं. 5 दिवसाचा वर्कशॉप आहे, त्याला एज्युकेशन ऑफिसरची परमिशन लागणार. एज्युकेशन ऑफिसर म्हणणार कोण आहे? वुमन सायंटिस्ट असोसिएशन. आम्ही रेकग्नाईज नाही करत, परमिशन मिळत नाही. हे सिव्हिल सोसायटी जी आहे ते तुमच्यासाठी खूप करू शकतो. आणि लास्ट मी फक्त की सांगतो की मी सुद्धा अशाच एका संस्थेचा अध्यक्ष आहे, इंडियन न्यूक्लिअर सोसायटी. आम्ही विद्यापीठांना आणि स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये सांगतो, तुम्हाला कुठलं तरी शिकायचं असेल तुमच्या विद्यार्थ्यांना, आम्हाला कळवा, आम्ही येतो. आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या चहा पाण्याचे, लंचचे पैसेही देतो. आम्ही आमचा प्रवास खर्च करतो. तुम्ही फक्त आम्हाला कुठेतरी गेस्ट हाऊस अकोमोडेशन द्या. तुमचा विषय आम्ही तुम्हाला शिकवतो. 1 दिवस 2 दिवस काय करायचं ते. महाराष्ट्रातनं हे कोणालाच माहीत नाही. गेले 2 वर्ष मी प्रेसिडेंट आहे. आम्ही कुठे गेलो? हुबळी, धारवाड, लखनौमध्ये 4 स्कूल्स, तिथे IIT जम्मू, NIT श्रीनगर, तिथे खाली केरलामध्ये. आम्ही कुठेही ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, आमच्या वेबसाईटवर लिहिलेलं असतं. इतरांना ती वेबसाईट समजते, आमच्या महाराष्ट्रामध्ये हे कुठे समजत नाही. याचं कारण म्हणजे गेले वर्षभर त्या इम्प्लिमेंटेशनमध्ये, कंप्लायन्समध्ये आमची कॉलेजेस आणि विद्यापीठं खूप बिझी होती. तर शेवटी सांगायचा मार्ग म्हणजे की हे जे हिडन सैतान आहेत, ब्रह्मराक्षस आहेत, त्यांना आयडेंटिफाय करावं लागतं. सरळ अशा गोष्टी, आम्ही असं करणार आणि आमचं असं होणार. ॲज पाटील सर सेड, NEP इज नॉट अ मॅजिक वॅन्ड. NEP हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नाही. तुम्ही कसं इम्प्लिमेंट करता त्याच्यावर NEPची सक्सेसेस आहेत. आणि या देशासाठी दिस इज द लास्ट चान्स टू इम्प्रूव्ह इट्स एज्युकेशन सिस्टम. त्याचं कारण असं आहे की चला मी पटकन शब्द विसरलो. जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या तरुण असते, तो जो पिरियड असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते. भारताचा तो पिरियड 2055 पर्यंतच आहे. ही पॉलिसी नीटपणे इम्प्लिमेंट करा, तर त्याला 2055 पर्यंत आम्हाला त्याचे काहीतरी रिटर्न्स मिळतील. नाहीतर एक चायनीज माणसाने लिहिलेलं आहे, तो म्हणाला की हे अमेरिकन्स आहेत,
दे बिकेम रिच वेन दे वर यंग. म्हणजे त्यांची ॲव्हरेज पॉप्युलेशन जी होती ती यंग होती. वी बिकेम रिच वेन वी बिकेम ओल्ड. आणि 2058 आमच्यावर ही पाळी येणार आहे. वी बिकेम ओल्ड बट वी नेवर बिकेम रिच. हीच जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून हे काम करायचं आहे. धन्यवाद. तुम्ही माझं लांबचं भाषण ऐकलं. थँक्यू. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं सर, त्याबद्दल आपले मनापासून पुन्हा एकदा आभार.